नमस्कार, सान्याज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपीचं नाव आहे चिकन पुलाव. तर त्यासाठी हे बघा, मी बासमती तांदूळ भिजत ठेवले अर्धा तासासाठी. आता हे किलो चिकन आहे आणि ते बासमती तांदूळ पण अर्धा किलो होतं. आता आपण ह्याला मॅरिनेट करायला घेऊया. आता लिंबू पिळायचं, चवीनुसार मीठ, दही घालायचं, अर्धा बाउल दही घातले, घालायचं चिमूटभर हळद, काश्मीरी लाल मसाला, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, मसाला घालायचा 1 चमचा. चांगलं त्याला मिक्स करायचं. आलं लसूणची पेस्ट घालायची, चांगलं ढवळायचं. आता असं मॅरिनेट करत ठेवायचं अर्धा तास. तापाय ठेवली, फोडणी द्यायला घेते मी. आता तेल घालते, 2 चमचे तेल मोठे, 1 चमचा जिरं घालायचं. आता गॅस बारीक करा आणि घाला 1 चमचा जिरं. आता घालायचं तेजपत्ता, चक्री फूल, 2 दालचिनी, वेलची, काळी मिरी. आता काळी मिरी आणि लवंग. गरम मसाल्यात जास्त करपू नका, फक्त परतून घ्या. आता हिरवी मिरची घालायची 4 आणि आता गॅस फास्ट करायचा आणि कांदा घालायचा. 2 मोठे कांदे आहेत, मोठे चिरलेले उभे. चांगलं त्याला ढवळायचं. आता घालायचं टमाटर, चांगलं त्याला मिक्स करायचं. आता 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, चांगलं त्याला ढवळायचं. पुदिनाची पानं घातली आहेत, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी हळद. आता आपण लाल मसाला घातला, लाल मसाला, गरम मसाला. आता हिरवा मसाला घातलाय, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूणची चांगली पेस्ट करून घालायची. आता चांगलं 1-2 मिनिटात परतून घ्या. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन हे घालायचं. फास्ट गॅस करून चांगलं ढवळायचं, चांगलं परतायचं. सगळा मसाला वगैरे मिक्स होऊ दे. आता झाकून ठेवूया आणि शिजू दे चिकन. हे बघा, मस्त पाणी सुटलंय. आता हे 50% शिजले, अजून 50% शिजायचं आहे. आता त्यासाठी मी गरम पाणी घालते. मी ते गरम पाणी केलं होतं. हे बघा, मी हे पाणी जे घेतलं होतं 4 पेले घेतलं होतं. आता ते बासमती तांदूळ मी 2 पेले घेतले होते ना, मग हे मी 4 पेले पाणी घेतले. डबल करायचं. अशी उकळी येऊ द्यायची, मग गॅस लो करायचा आणि मग तांदूळ घालायचे. जे पाणी काढून सगळं ते घालायचं, जे मी अर्धा तास ठेवले होते. हे बघा, असं पाणी काढायचं आणि घालायचं. आता गॅस फास्ट करायचा आणि आरामात ढवळायचं. असं गॅस फास्ट करायचं आणि उकळी येऊ द्यायची चांगली. आता घालायचं कोथिंबीर घालायची. तूप घातल्याने चांगली चव येईल पुलावला. हे बघा, आता चांगली उकळी आहे. तर गॅस लो करायचा आणि असं उकळी येऊ द्यायची. हे बघा, पुलाव तयार झालाय. आता वरनं कोथिंबीरने गार्निश करते. अशा प्रकारे आपले चिकन पुलाव मस्तपणे झणझणीतपणे रेडी आहे. कमेंट करा कशी झाली ती. लाईक शेअर सबस्क्राईब करा, मित्रांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.